नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शैलेश काशीस पाटील शिवशासनाने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 16/1/2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा बाजार समजला जाणारा आळेफाटा गाई बाजार, यामध्ये आपण शेतकरी बांधवांकडून व्यापारी बांधवांकडून गायांच्या किमती काय आहेत हे समजून घेणार आहोत। तरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना गायांच्या किमती अचूक पद्धतीने समजतील। सर्व व्ह्यूअर्सचे मनापासून आभार मानतो। आपला प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरतोय मित्रांनो। तरी आपण जाणार आहोत आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या किमती पाहण्यासाठी। मामा नमस्कार। नमस्कार। आपली गाई आहे का? हा, कोणत्या जातीची हो? प्युअर कोणती? गोष्टी होष्टी। हा, किती येताची मामा ही गाई? दुसरे दुसऱ्या येताची गाई का? हा, दुसऱ्यांदा आहे ना? हा, आता किती जाती ही? सहा सहा जाती। बाबा आपली नाही गाई? शेतकरी यांची गाई ना? शेतकरी कुठून आले बाबा? कर्जुल्यावरून आले। ह्या गाईची किती किंमत सांगितली? लाख रुपये किंमत सांगितली या गाईची। आणि द्यायचं ठरलं तर व्यवहाराला बसल्यावर 80,000पर्यंत। किती दूध देती? 22-23 लिटर देते का? बाबा तुमचं नाव आणि नंबर मोठ्याने सांगा। हरिभाऊ कारभारी आंधळे, 75-88-16-92 75-88-16-92 75-88-16-92 कुठले म्हटले तुम्ही? कर्जुले हरोय। आपण पाहू शकता गाई बाबांनी त्याची किंमत सांगितलेली आहे 1 लाख रुपये। मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे मित्रांनो। तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून गाय घ्यायची असेल तर ते तुम्हाला गाय देऊ शकतात। 80,000पर्यंत देऊ असं त्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्याची गाई आहे। बाबा दुधाला आता बाजार कमी आहेत। दुधाला जर बाजार 30-35 रुपये असते, ही गाय किती रुपयाला गेली असती? 1.25 लाख। हा, 1.5 लाखापर्यंत गेली असती। बाजार कमी असल्यामुळं 80,000पर्यंत द्यायची। किती गाय आहे अजून घरी? म्हणजे तुम्ही तर दुग्ध व्यवसाय तुमचा? बरोबर, धन्यवाद। आता ही गाई आपण पाहू शकता शेतकरी बांधवांचीच गाई आपली। गाभण आहे ना? खाली व्हायला गाई आहे। 15-1 दिवस टाईम आहे असं दादांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकता गाई। बाबा नमस्कार। नमस्कार। आपली गाई आहे का? हा, कोणत्या जातीची आहे बाबा? कोणती जाते? हा, जात नाही सांगताय ना का? गाभण आहे काय गाई? हा, गाभणी किती वेळाची आहे? दुसऱ्यांदा। किती जाती आहे बाबा? पूर्ण झालेली 15 दिवसात खाली व्हायला आहे का? 15 काय किंमत सांगितली हिची? किंमत सांगली 75,000। 75,000 आणि द्यायचे 70,000। तुम्ही कुठले बाबा? आम्ही बेल्ल्याचे का? जुन्नर तालुक्यातलेचे? तुमचं नाव आणि नंबर सांगा ना। रामदास गायकवाड। हां, 99-21-32-43-45 मोबाईल नंबर परत मोठ्याने सांगा। 99-21-32-43-45 99-21-32-43-45 किती गाय आहे बाबा घरी अजून? घरी अजून 2 आहेत। अजून 2 आहे। आता ही विकायची 15 दिवसात खाली होणार आहे। 15 दिवसात। ओके, धन्यवाद। आपण पाहू शकता ही गाई। गाडी आपली घेतली का? हा, 3 कोणी घेतली गाई? तुम्ही घेतली का? मामा नमस्कार. नमस्कार. आपली गाई गाई हो आपली गाई घेतली का दिली?
शेतकरी ना? शेतकरी ही कोणत्या जातीची गाई आहे मामा? प्युअर आहे का? प्युअर एच आता ही कितव्यांदा खाली झालेली? दुसऱ्यांदा हिचं वासरू आहे का? ही हो अरे गोर आहे का? आणि किती हजाराला घेतली हो? 85,000ला घेतली. किती दूध देते असं म्हणणं आहे त्यांचं? 25 ते 30. आता सध्या दुधाच्या किमती जरा कमी झाल्यात. गायांचा त्याच्यावर परिणाम झालाय खरेदी विक्रीवर. लाखाच्या पुढची तशी किती हजाराला घेतली असती बाजार असते तर? 1,10,000ला. 25 लिटर हमखास दूध देते का? 25 ते 30 लिटर देईन. आता किती गाय आहे अजून घरी? 10 गाई आहे टोटल. हो. 11 गाई सगळे एच एफ आहे का? हो सगळं टोटल एच एफ आहे. दुधाला साधारण आता किती बाजार भाव पाहिजे असं तुमचं मते? आता 37, 38, 40च्या आसपास पाहिजे. 40च्या आसपास. एका गाईला दररोजचा खर्च किती होतो दादा तरी अंदाजे? तिला 1 लिटर दुधासाठी आहे ना हां, तरी 15 ते 70 रुपये खर्च येतो दूध बनवण्यासाठी. 17 रुपये. आणि आता काय खपते दूध? हा? दूध काय खपते आता? रेट काय दुधाला? दूध आता 30 रुपये, 28-30 अनुदानाचं काय अजून येते काही येत नाही असं काहीतरी आहे. 28-30 रुपये म्हणजे कमीत कमी 10 रुपयांनी वाढला पाहिजे रेट. 10 रुपये रेट नक्कीच वाढला पाहिजे. म्हणजे तेव्हा शेतकरी बांधवाला परवडत बरोबर. गाय सांभाळायला. परवडत नाही धंदा. बरोबर. आता काय आलेलं आहे सवय. काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही कुठले? मी गारगाव. गोटा कारगाव. धन्यवाद. आपण पाहू शकता एच एफ जातीची गाई आहे. या दादांनी 80,000ला गाय घेतलेली आहे. शेतकरी बांधवांची गाई आहे, व्यापारी गाई नाही आहे. मला फार मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत आहेत की तुम्ही व्यापाऱ्यांच्या गाया दाखवू नका, जे शेतकरी बांधवांच्या गाया आहेत त्या दाखवा. इथून पुढं आपण शेतकरी बांधवांच्याच गाया दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मित्रांनो करणार आहोत. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला तुम्ही नक्की विसरू नका. मामा नमस्कार. आपली गाई आहे ना? कोणत्या जातीची होई? गाई कोणत्या जातीची? एच एफ जातीची. कितव्यांदा आहे खाली व्हायला आहे का? तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. काय किंमत सांगितली हिची? 75,000. आणि ही शेतकऱ्याची गाई आहे तुमची खरेदी? शेतकऱ्याची ना? शेतकरी हां हां, हे सगळे काहीतरी रेकॉर्ड करून घेते. हो, शेतकऱ्याची गाई आहे. तर 75 पर्यंत कितीपर्यंत मागते ती गाई? 60ला. तुम्हाला कितीला द्यायची? नाही दिली. कितीपर्यंत द्यायची बाबा? बाबा तुमचं नाव आणि नंबर सांगा ना. बाबाजी 98 60 712 905. 60 पर्यंत मागच्या 70ला द्यायची गाई. कुठले बाबा तुम्ही? राजुरीचे आहेत. आपण पाहू शकता बाबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. साधारणतः तिसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे. एच एफ जातीची गाई आहे. 60,000पर्यंत मागते ते. त्यांना 70ला द्यायची आहे. मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे मित्रांनो. तुम्ही त्यांना संपर्क करून गाई घ्यायची असेल तर त्यांना संपर्क अवश्य करू शकता. दादा नमस्कार. आपली गाई का? कोणत्या जातीची? एच एफ आहे का? कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. किती दाती असं नाही? 84 का? 4 दाती. तर हिची काय किंमत सांगितली तुम्ही? शेतकरी ना? 70,000 रुपये किंमत सांगितलेली. आणि कितीपर्यंत दादा मागतात हिला? 60-65 पर्यंत मागतात आणि तुम्हाला 70ला द्यायची. किती दूध देते हो? 18 लिटर. तुम्ही कुठले हो दादा? आपले जुन्नर तालुक्यात आहे, उमरस गावचे.
तुमचं नाव आणि नंबर सांगा ना, मोठ्याने सांगा. किरण बाबन हांडे, हा. मोबाईल नंबर 9970 96 27 17 9970 96 27 17. 96 27 17. आपण पाहू शकता या दादाची गाई आहे, एचएफ जातीची गाई आहे, दुसऱ्यांदा खाली व्हायला आहे. 70,000 रुपये दादानी किंमत सांगितलेली आहे. हा माहिती आहे मला, जोडीदारच आहे माझं, जोडीदाराचा मुलगा आहे ते. असं खाली व्हायला गाई आहे. 15 दिवस टाइम आहे, 50 दिवस टाईम आहे. 15 दिवस टाइम आहे खाली व्हायला. 15 दिवस टाईम आहे अजून. कितीपर्यंत जाईन ही गाई? आता मागतात 50 ला 51 मागतात, हां कितीला द्यायची म्हणते तू? 55 म्हणतात. 55 म्हणते, 55 60 पर्यंत. हा. मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये आलेला आहे मित्रांनो, तुम्ही त्या दादाला संपर्क करून गाय घ्यायची असेल तर संपर्क करू शकता त्यांना. मामा नमस्कार. आपली गाई आहे, कोणत्या जातीची होई? प्युअर एचएफ आहे का? कितव्यांदा खाली व्हायला ही? चौथ्या पाचव्यांदा. चौथ्यांदा का पाचव्यांदा? पाचव्यांदा आहे. किती दूध देते ही दादा? 20 लिटर. आता ही गाई खाली व्हायला म्हणतात चौथ्यांदा पाचव्यांदा आहे खाली व्हायला. हिची काय किंमत सांगितली तुम्ही? 50,000. आणि मागतात कितीपर्यंत? 30-35 पर्यंत. कितीपर्यंत द्यायची हिला? 35 पर्यंत आले तर देऊन टाकू. 30 पर्यंत मागते ती. तुमचं नाव आणि नंबर सांगा ना मोठ्याने. पंढरीनाथ सीताराम गवते. कुठले तुम्ही? कुठं आलं हे? पारनेर तालुक्यातले काय तुम्ही? आणि मोबाईल नंबर सांगा बरं. 97 67 93 78 55. तुमचा मोबाईल नंबर. अजून किती गाय आहे हो दादा घरी? 4 गाय आहे. दुधाला बाजार कमी आहे त्याच्यामुळं गाया खरेदी विक्री चालू आहे. ओके धन्यवाद. मोबाईल नंबर आलेला आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही त्या दादांना संपर्क करून गाई जर घ्यायची असेल तर त्यांना संपर्क करू शकता. गाई खाली व्हायला आहे, पाचव्यांदा गाई आहे, एचएफ जातीची आहे. साधारणतः 35,000ला त्यांना द्यायची आहे. भली मोठी गाई आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहू शकता हाडात गाई मोठी आहे. मामा नमस्कार. आपली गाई आहे? शेतकरी आहे का? भली मोठी गाई आहे. कोणत्या जातीची? एचएफ क्रॉस मध्ये आहे. हिला वासरू झाले? किती महिन्याचं आहे ते? 6 महिन्याचं वासरू आहे. गाई भली मोठी आहे. काय किंमत सांगितली हिची? 65,000 फक्त. कितीपर्यंत? पारिटी. कितीपर्यंत मागतात? 30-35 पर्यंत. फारच कमी मागतात आहे ना. तुमच्या अपेक्षा 60-65,000 रुपये. कुठले मामा तुम्ही? वाडा खेड तालुका. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 95 हां 66 63 67. 95 52 66 63 67. अजून किती गाय आहे घरी? भरपूर आहे. सध्या बाजार नाही त्याच्यामुळं दुधाला बाजार नाही त्याच्यामुळं गाया खरेदी विक्री चालू आहे. विक्री चालू आहे, खरेदी नाही. सगळं गाय विकायचं काम चालू आहे. अजून किती गाय शिल्लक आहे घरी? 18. परवडतच नाही ना? परवडत नाही. काही शिल्लक नाही राहत. तुमच्या मते दुधाला किती बाजार पाहिजे ना आता? 40-42 रुपये बाजार पडला पाहिजे. 40-42 रुपये. त्याशिवाय परवडणार नाही. धन्यवाद. हे वासरू आहे तिचं. दादांचं म्हणणं आहे 65,000ला गाई द्यायची आहे.
HF क्रॉस जातीची गाई आहे. मोबाईल नंबर आलेला आहे, तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. शेतकऱ्याची गाई आहे.